नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहतोय 30 ऑगस्ट 2024च्या चालू घडामोडी. तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न पाहतोय आणि त्यांची महत्त्वाची माहिती देखील पाहतोय मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर त्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे सतीश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSG चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे बी श्रीनिवासन यांची. लक्षात ठेवा. यानंतर ICCचे अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण ठरलेले आहेत? तर योग्य उत्तर आहे जय शहा ठरलेले आहेत. तर केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन कोणत्या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत? लक्षात ठेवा. तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेशमधून. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 28 ऑगस्ट 2024 रोजी कोणत्या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर योग्य उत्तर प्रधानमंत्री जनधन योजनेला झालेले आहे. तर अलीकडेच कोणत्या राज्यातून 5 रॉयल बेंगाल टायगर्स ओडिशात आणले जातील? तर योग्य उत्तर आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून. लक्षात ठेवा. तर अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने नदीच्या स्वच्छतेसाठी SLCR प्रकल्प सुरू केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे डेन्मार्क या देशाने. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर पुढील प्रश्न आहे भारताच्या पहिल्या अंतराळ पर्यटकाचे नाव काय आहे? तर गोपीचंद थोटाकूर आहे. लक्षात ठेवा. तर नुकताच राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आलेला आहे. तर 8व्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचे नेतृत्व कोण करणार आहे? तर हरमनप्रीत सिंग करणार आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर पहिला प्रश्न आहे अंडर-20 सेफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बांगलादेशने जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर त्या अगोदर आपण सेफचा लॉंग फॉर्म काय आहे? साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. लक्षात ठेवा मित्रांनो. तर बांगलादेश संघाने सेफ अंडर-20 चॅम्पियनशिप फुटबॉल जिंकले आहे. तर या स्पर्धेचे विजेतेपद बांगलादेशने पहिल्यांदाच जिंकलेले आहे. तर या स्पर्धेत नेपाळ आणि बांगलादेशसह श्रीलंका, भारत, मालदीव आणि भूतान यांनी सहभाग घेतला होता. लक्षात ठेवा. तर यानंतर बांगलादेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे बांगलादेशची ढाका आणि चलन आहे बांगलादेशी टाका आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? मोहम्मद शहाबुद्दीन आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा. अलीकडेच ADB ने आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा दावा केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र या राज्याला. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर आशियाई विकास बँकेने म्हणजेच ADB ने महाराष्ट्रात दर्जेदार आणि स्वस्त आरोग्य सेवा वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी $500 दशलक्ष कर्ज पॅकेज दिलेले आहे. तर मित्रांनो यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. राजधानी मुंबई आहे आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी चालू घडामोडी देखील पाहून घ्या शॉर्टमध्ये. तर महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनलेले आहे. तर मण्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जेवरील गाव ठरलेले आहे. लक्षात ठेवा. महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. तर प्रश्न आहे तिसरा. NGT ने कचरा व्यवस्थापनात अयशस्वी झाल्याबद्दल कोणत्या राज्याला 1000 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब या राज्याला. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर NGT ने 2022 ते 2024 या काळात कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल पंजाब सरकारला 1000 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील चौथा प्रश्न आहे
कोणत्या देशाचा गोलरक्षक मॅन्युएल न्यूअरने अलीकडेच आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर योग्य उत्तर आहे याचे ऑप्शन बी, जर्मनी या देशाच्या. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल न्यूअरने 15 वर्षानंतर आणि 124 सामने खेळल्यानंतर राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. तर त्याने 2009 मध्ये जर्मनीसाठी पदार्पण केले आणि 2014 मध्ये विश्वचषक जिंकले आहे. लक्षात ठेवा. यानंतर 5वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वर्ष केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश या राज्याने. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी लग्नाचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करण्यात आलेले आहे. तर 27 ऑगस्ट 2024 रोजी हिमाचल प्रदेश राज्य विधानसभेने किमान वय वाढवण्यासाठी विधेयक मंजूर केले होते. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या मते अशा प्रकारचा पुढाकार घेणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा. तर बालविवाह प्रतिबंध हिमाचल प्रदेश सुधारणा विधेयक 2024 आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या विधेयकाने बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 मध्ये सुधारणा केली गेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर हिमाचल प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. लक्षात ठेवा. आणि मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? सुखविंदर सिंग सुखू. आणि सध्याचे राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 6वा प्रश्न आहे, 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कार्तिक व्यंकट रमण बनलेला आहे. कोण बनलेला आहे? कार्तिक व्यंकट रमण. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊया. तर कार्तिक व्यंकट रमणने 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 7वा प्रश्न आहे, बहुचर्चित विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कर्नाटक या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर मुसळधार पावसात मंदिराचा मंडप कोसळल्याने कर्नाटकतील हम्पी येथील विरूपाक्ष मंदिर 2024 मध्ये प्रसिद्धीस आले आहे. तर युनेस्कोच्या या जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर हे मंदिर भगवान शिवाचे एक रूप भगवान विरूपाक्ष यांना समर्पित आहे. लक्षात ठेवा. तर हे कर्नाटकातील विजयनगर जिल्ह्यातील हम्पी येथे स्थित आहे. ठीक आहे मित्रांनो. तर हे ठिकाण 1986 पासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. तर त्याचा विस्तार विजयनगर चालुक्य आणि होयसाळ काळात झालेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण कर्नाटक विषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर राजधानी आहे कर्नाटकची बेंगळुरू. मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे? सिद्धरामय्या. आणि सध्याचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण येथील राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेर घट्टा. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण प्रश्न 8वा पाहून घेऊया. तर भारताच्या दुसऱ्या 700 मेगावॅटच्या स्वदेशी अणुभट्टीचे काम अलीकडे कोठे सुरू झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, गुजरातमध्ये झालेले आहे. कोठे? गुजरातमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर गुजरातमधील काकरापार अणुऊर्जा केंद्रातील भारताची दुसरी स्वयंनिर्मित 700 मेगावॅटची अणुऊर्जा अणुभट्टी पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली आहे. तर प्लांट ऑपरेशन ऑटोमिक एनर्जी ऑपरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मते 700 मेगावॅट पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापूर्वी KAPS चे चौथे युनिट 90% क्षमतेने कार्यरत होते. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 9वा. तर भारताने 73,000 600 असॉल्ट रायफलची दुसरी ऑर्डर कोणत्या देशाला दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका या देशाला दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न घेतोय. तर भारताच्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अरिघाट आहे. काय आहे? अरिघाट. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारताची दुसरी आण्विक पाणबुडी अरिघाट तयार झालेली आहे. तर अरिघाट ही INS अरिहंतची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. तर त्याचे वजन 6000 टन आहे आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची श्रेणी 750 किलोमीटर पर्यंत आहे. तर हे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रात म्हणजेच SBC मध्ये बांधले गेले आहे. लक्षात ठेवा. तर भारतीय नौदलाने आतापर्यंत 3 आण्विक पाणबुड्या तयार केलेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर यापैकी एक अरिहंत सुरू झालेला आहे, दुसरा अरिघाट प्राप्त होणार आहे आणि तिसरा S3 वर चाचणी सुरू आहे. लक्षात ठेवा.
यानंतर मित्रांनो तुमच्यासाठी खालील प्रश्न ठेवण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, ICCचे अध्यक्ष बनणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.